तर त्या अँगलनं मग पुतळ्याचं पण दिसण्याला काय अडचण येऊ नये. ठीक आहे, आपण काय लागलं तर कदाचित समजा ह्यात नसलं तरी आपण खूप करून घेऊ. त्या समजा जे पुतळ्याची म्हणजे त्याला दिसायला खूप अडचण न येतात त्यात काय ऍक्शन घेता येते समजा, ठीक आहे, म्हणजे लोकांना सहजासहजी कोणाला तिथे चढता येऊ नये. तर ती एक आम्ही करत आहोत. साधारणतः साधारणतः 14 ते 15 म्हणजे आज 10 तारीख आहे. साधारणतः पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्ण काम संपवायचे. फक्त तिथं अजून थोडीशी अंतिम बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मावळे बसवणे, झेंडा बसवणे, ते ऑलरेडी मॅडम आपले मावळे आलेले आहेत ना, ते आलेले फक्त फिटिंगचं काम बाकी आहे. ते आपल्या इलेक्शन मध्ये आमचे 15-20 दिवस परत काम लांबलं, नाहीतर ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग हे जानेवारी एंडला संपवायचं होतं. त्यानंतर आता इतर जे सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोकाट जनावरांच्या संदर्भात आपला जो पूर्ण मार्ग असेल आणि त्याच्या आजूबाजूची पण आम्ही विशेष त्यांना एक ड्राईव्ह घ्यायला सांगतो. आणि ड्रेनेज लाईन आहे की म्हटलं त्यातल्या 1-2 ठिकाणचा आम्ही प्रॉब्लेम त्यातला सॉल्व्ह केला, चौपाडचा तिथला होता. पण इतर ठिकाणचा जो काही विषय आहे परत एकदा जागेवर जाऊ पूर्ण गाळ काढून ते करण्यासाठी. ठीक आहे मॅडम, जळू मॅडम तुम्ही आणि एकदा तिथल्या लोकल फिरून एकदा पूर्ण एक हे घ्याल त्याच्यामध्ये, है ना. ठीक आहे. आणि केबलचा एक विषय आहे, म्हणजे बरं झालं तुम्ही अतिशय चांगला विषय मांडला. तुम्ही जो विषय मांडला मी आमच्या परदेश साहेब आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली. म्हणजे ते आपल्या शहराचं विद्रुपीकरण पण होतं मोठं. पण आता आमच्याकडे 2 प्रवाह आहेत. ते काय म्हणतात, आपण परमिशन जर दिली नाही दिवस नाही ओपन. आता आपलं जे इतर शहरात पण बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी काल पुण्यात गेलो होतो तर तिथं पण टेक्निकल त्यांच्या कागदावर असं आहे की त्यांनी खाली डक्टमधनच टाकायचं. तुम्ही कुठेही गेलं तर तिथं ते काय करायचं म्हणजे आम्ही परमिशन जरी दिली नाही तरी ते इलिगली टाकतात आणि तेव्हा आर्थिक नुकसान होतं. परंतु अल्टिमेटली त्या वायरमुळं माझं तर म्हणा मी जो ठराव केलेला आहे तो कुठल्या रस्त्याचा घेतला आपण तो. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.